गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण एका सुंदर गोष्टीवर बोलणार आहोत की आजच्या या कलियुगामध्ये आहे ना, पती पत्नीचं नातं सर्वात श्रेष्ठ आहे, पण हे पती पत्नीचं नातं आहे ना, ते नातं घटस्फोटापर्यंत का जातं बरं? त्या नात्यांमध्ये सुंदरता का राहिली नाही बरं? असं मानलं जातं ना की या सांसारिक जीवनामध्ये जर पती पत्नीने एकमेकांना साथ दिली तर आयुष्य सोन्याहून पिवळं होऊन जातं ना, म्हणजे त्या आयुष्यामध्ये आनंद नक्कीच आहे। पण आजचा जर या कलियुगाचा विचार केला तर या पती पत्नींमध्ये एकमेकांमध्ये विश्वास राहिलेला नाही। प्रत्येक स्त्रीनं हे निरूपण आहे ना, मन देऊन ऐकावं, कारण तुम्ही घराचं मांगल्य तुम्हीच असताना, म्हणून पुरुष कामाकरता बाहेर जात असतो, पूर्ण दिवस तो घरामध्ये नसतो, पण घराचं खरं मांगल्य आहे ना ती पत्नीच असते, ही स्त्रीच असते। म्हणजे कोणत्या स्त्रीच्या या चुका आहेत ना ज्यामुळे पतीचं आयुष्य उद्ध्वस्त होत असतं, संसार उद्ध्वस्त होत असतो, ते आपण सविस्तर पाहूया। म्हणजे स्त्री म्हणजे घराचा गाभाच असते ना, तिच्या हातात संसाराची दोरी असते, त्या दोरीनं जर हळवारपणे धरलं ना तर संसार कधी फुलून जातो ना हे स्वतःला सुद्धा कळत नाही, आणि जर घट्ट ओढलं तर गळा आवळलाच जातो ना। म्हणजे लग्न म्हणजे फक्त दोन माणसाचं नातं नाही, तर दोन मनं आहेत, दोन विचार आहेत, दोन सवयी आहेत, आणि दोन जगाचं एकत्रच येणं आहे ना। असं म्हणतात की जेव्हा मनुष्य जन्माला येतो तेव्हा एकदा जन्म होतो, आणि दुसरा जन्म होतो जेव्हा स्त्रीचं लग्न होतं, म्हणजे स्त्री ही दोन वेळा जन्माला येत असते। म्हणून सुरुवातीला सगळं गोड गोड वाटतं, पण हळूहळू लहान लहान गोष्टीतून तणाव वाढू लागतो। बऱ्याचदा या नवऱ्याच्या आयुष्यात आहे ना हा उद्भवणारा त्रास आहे, हा बाहेरच्यांमुळं नसतो, तर तो घरातूनच सुरू होतो ना। म्हणून बायका नकळत काही चुकासुद्धा करत असतात, ज्या नवऱ्याला प्रचंड त्रास देऊ शकतात। तो गप्पा असतो, पण आतल्या आत कुढतच असतो ना, आतल्या आत त्याचा पश्चाताप होत असतो। जसं बायका म्हणतात ना, काही याचं हे वागणं आहे ते बदलतच नाही, तसंच नवराही मनामध्ये म्हणत असतो ही पण काही कमी नाही। या छोट्या छोट्या चुकांमुळं नवरा वैतागतो आणि कंटाळूनच जातो ना, घराची ओढ कमी होते, नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, आणि या सगळ्या गोष्टी सांगण्यामागे माझा एकच हेतू कोणालाही दोष देणं नाही, तर प्रत्येक वेळी दोष पुरुषांचाच नसतो, तर आपणही एकदा आहे ना आरशामध्ये पाहायला हवं, स्वतःकडे बघावं, इतकं मला म्हणायचं आहे ना। म्हणजे आता आपण पाहूया की 10 चुका ज्या कोणत्या आहेत त्या स्त्रिया नकळत करत असतात, आणि ज्यामुळं नवऱ्याचं आयुष्य हळूहळू उद्ध्वस्त होऊन जातं, संसाराला गाळबोट लागून जातो। पहिली गोष्ट म्हणजे नेहमी तक्रारींचा पाऊस। बघा, आता पावसाळाच चालू आहे, कधी पाऊस पडतो तर कधी ऊन पडतो, पण ह्या तक्रारींचा पाऊस पडायचा झाला ना तर एवढा धो पडतो की तो
थांबायलाच मार्ग नाही. म्हणजे तू कधी बदलणार? तू काहीच करत नाहीस. तू मला समजून कधी घेणार? तू कधी सुधारणार? असं जर कोणाला सतत ऐकावं लागत असेल ना, कोणाचाही जीव कंटाळून जाईल. नवरा कामावरून दमून घरी आला तर त्याला थोडं शांतपणाने बोलावं, थोडं हसू हवं असतं. पण अनेकदा घरामध्ये नवरा जेव्हा पाऊल टाकतो ना, त्या पाऊल टाकल्याबरोबर तक्रारींचा पाऊस सुरू होतो. लहान सहान गोष्टीत बायका टोचत राहतात. हे का केलं नाहीस? फोन का केला नाहीस? हे आणायला सांगितलं होतं, असा कसा विसरलास? एवढं काय काम असतं? म्हणजे वगैरे वगैरे. म्हणजे कधीतरी पाऊस आहे ना, जेव्हा सतत पडतो ना, तेव्हा मजबूत झाडसुद्धा कुजतं. तसंही हेही आहे ना, जेव्हा लिमिट क्रॉस झालं की मग डोक्यामध्ये भुसा व्हायला सुरुवात होते. प्रेमाचं नातं हे पावसात भिजलेल्या त्या अंगणासारखंच असावं ना. पण इथे तक्रारींचा पाऊस इतका वाढतो की अंगणाचं चिखल होऊन जातो. आणि जेव्हा या अंगणाचं चिखल होतं ना, तर त्या चिखलामध्ये कोणी जातं का बरं? कुणीच जात नाही. हळूहळू या नवऱ्याचं मन आहे ना, घरात शांतता शोधण्यासाठी बाहेर कुठेतरी शांत कोपऱ्यामध्ये पळू लागतं. बोलणं कमी होऊ लागतं. संवाद तुटू लागतो. संवाद तुटला ना की मन दूर जाऊ लागतं. म्हणून थोडं बोलणं आहे ना, ते आपल्या कमी असावं. म्हणून प्रत्येक पत्नीला सांगणं आहे, प्रत्येक स्त्रीला सांगणं आहे, प्रत्येक पुरुषाला सांगणं आहे, थोडं बोलणं आपण कमी केलं ना, ऐकणं वाढवलं तर नवऱ्याचं मन घराकडे खेचलं जाईल. प्रत्येक वेळेस तक्रार न करता एखाद्या वेळी प्रेमाने बोललात ना, तर त्याचा परिणाम दुप्पट चांगला होऊन जाईल. पण आपल्याला हे कधी कळतं का बरं? जोपर्यंत समोरचा पुरुष आपल्याला काही बोलत नाहीत ना, तोपर्यंत स्त्री त्याचा फायदा घेत राहते. पण जेव्हा पूर्ण घास छातीपर्यंत येतो ना, तेव्हा मात्र तो वेगळा परिणाम सोसावा लागतो. म्हणून आयुष्यामध्ये आहे ना, तुमचा नवरा चांगलाच आहे, पण आपण मात्र थोडं कमी बोलणं चालू केलं ना, आपल्या शब्दांवर आपण कंट्रोल केला, तर संसार सुखाचाच होईल ना. आता दुसरी गोष्ट म्हणजे इतरांशी तुलना करणं थांबवा. शेजारचा आमका बघा, रोज बायकोला बाहेर घेऊन जातो. तुम्हाला कामवाळी करून ठेवली आहे का? त्यांच्या घरी बघ कशी गाडी आहे, आपण कधी घ्यायची बरं? त्या शेजारच्याला किती पगार आहे, तुला तेवढ्या कधी मिळणार बरं? अशी तुलना आहे ना, नवऱ्याच्या मनामध्ये चीड निर्माण करत असते. प्रत्येकाचं आयुष्य वेगळंच आहे ना, म्हणून परिस्थितीसुद्धा वेगळी असते. शिक्षण वेगळं आहे, प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं. म्हणजे सगळे अमुक नसतात आणि सगळ्या बायकाही सती सावित्री नसतात. म्हणून नवरा काहीतरी आपल्या परीने करतच असतो ना. स्वतःला भरपूर ताण घेऊन घरातल्यांच्या इच्छा आकांक्षा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो. यासाठी कधीतरी स्वतःच्या इच्छा मारत असतो. पण अशा तुलनांनी त्याच्या प्रयत्नांची किंमत शून्यच केली जाते ना. त्याला वाटतं कितीही केलं तरी हिला समाधान नाही, आणि तो हळूहळू प्रयत्नच करणं बंद करतो ना. तुलना म्हणजे तेलात मीठ टाकल्यासारखं आहे. त्याला काही प्रयत्न लागत नाही, पण चव मात्र नक्की बिघडत असते. सतत इतरांशी तुलना केल्यानं नातं स्पर्धा बनतं ना, सहजीवन नाही. म्हणजे नवऱ्याचं थोडं कौतुक करा, इतरांशी तुलना न करता स्वतःच्या नात्यांचं मोल वाढवा. म्हणजे कौतुकाची एक ओळ आहे ना, हजार तक्रारींवर मात करते. पण आपण मात्र सदा तक्रारी करत राहिलो तर संसारामध्ये आनंद निर्माण होईल का बरं? अजिबात होणार नाही. आता तिसरी गोष्ट पाहूया. पैशासाठी सतत दबाव टाकण्याची वृत्ती म्हणजे भयानक टॉर्चरच आहे ना.
म्हणजे महिन्याच्या पगाराच्या 3 पट खर्चाची यादी आहे ना, ती तयार ठेवणाऱ्या बायका असतात. नवऱ्याला नेहमी ताणामध्ये ठेवत असतात. हे आण, ते दे, अमकं कर, तमकं दे, हे पाहिजे, ते पाहिजे, सतत हे चालू असतं. नवरा कितीही प्रयत्न करून पैसा आणत असला तरी तो पुरेसा नाही, हेच तो सतत ऐकत असतो ना. यामुळे त्याच्या मनावर ओझं येतं. तो गप्पा असतो पण आतून तुटतच असतो ना. त्याला या टेन्शनमुळं अन्न गोडसुद्धा लागत नाही. म्हणजे प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. झाडावर फळं तयार व्हायला वेळ लागतो, तोडायलाही कष्ट लागतं, पण त्याची मागणी एका सेकंदात होते ना. या मागण्या जेव्हा भावनेशिवाय आदेशासारख्या वाटतात ना, तेव्हा नवरा बायकोपासून मनाचं दूर जातो. पैशांवरून रोज ताण वाटता की संसाराचा गाडा घसरतो. म्हणून पैशांचं नियोजन आहे ना, ते एकत्र करा, मागण्या कमी करा, समजूतदारपणा जास्त ठेवा, एकत्र बजेट ठरवा. त्यामुळं ताण कमी होऊन जाईल आणि एकमेकांवरचा विश्वास आहे ना, तो सुद्धा वाढवला जाईल. म्हणजे समर्थांनी सांगितलंच आहे ना, आयुष्य आपलं सुंदर कधी बनेल बरं? जेव्हा आपण भक्ती मार्गाची कास धरू, जेव्हा आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहू, जेव्हा आपण श्रवणामध्ये राहू, तेव्हा आपण पतीशी भांडू का बरं? कधीच नाही ना. कारण ही स्त्री आहे ना, ही स्त्री नवचंडी आहे ना, ही स्त्री एवढी मोठी देवी आहे ना की ती देवांना सुद्धा ऐकली नाही. मग तुम्ही एवढी श्रेष्ठत्व आहात. मग तुमच्यामुळं जर आपल्या पतीला त्रास होत असेल, पतीच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होत असेल, तर या गोष्टीचं आपण आहे ना, आपण स्वतः आपल्या मनाला विचारायला हवं. पण आपण श्रवणामध्ये असू तेव्हाच होईल ना. म्हणून आता चौथी गोष्ट पाहूया, नवऱ्याच्या मित्रांना नावं ठेवणं. बघा, तुझा मित्र म्हणजे फुकटखोरांचे टोळकं आहे. आले रिकाम टेकडे बोलायला, आज सुट्टी आहे, कुठे चाललास मित्रांबरोबर? गाव भटकायला जातोस का? असं आपल्या जीवाभावाच्या मित्रांबद्दल ऐकलं ना की कोणालाही वाईट वाटणार. मित्र हा प्रत्येक पुरुषाच्या आयुष्याचा महत्त्वाचा भागच असतो ना. पण बायका अनेकदा नवऱ्याच्या मित्रांकडं संशयाने किंवा तुच्छतेने पाहतात. यामुळं होतं काय? बघा, नवरा मित्रांपासून दूर जात नाही, उलट बायकोपासून लांब जातो. कारण त्याला आपलं स्वतःचं जग टिकवायचं असतं ना. आणि बायकोनं त्याच्या मित्रांवर टीका केली ना की तो आतून विचार करतो, माझ्या जगाची आतल्या हळव्या कोपऱ्याची हिला काही समज नाही, किंमतसुद्धा नाही. हळूहळू तो घरात बोलणं कमी करतो. कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक गोष्टीवरही टोचणारच आहे. बाहेर मित्रांसोबत मन मोकळ्या गप्पा करून आलेला तो तिच्याशी बोलायला मात्र कचरू लागतो, तिच्याशी बोलणं बंद करतो. म्हणून त्यांच्या मित्राचा अपमान न करता त्याला थोडंसं समजून घ्या. सारखं त्याला टोचू नका. त्याच्या मित्रांचा सन्मान ठेवला ना की नवरा आपोआप घरामध्ये मोकळेपणाने बोलू लागतो. म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपण कुणाच्या किती आयुष्यामध्ये दखल घ्यावी ना, ते आपल्याला प्रत्येकाला कळायला हवं. आता 5वं कारण पाहूया, नवऱ्याच्या आवडीनिवडीकडे दुर्लक्ष करणं. म्हणजे क्रिकेट असो किंवा बाईक असो किंवा म्युझिक असो, बऱ्याच बायका याकडे वेळेचा आहे ना अपव्यय म्हणून बघतात. पण प्रत्येक माणसाची आवड निवड वेगळी असू शकते. म्हणून तुम्हाला जी गोष्ट आवडते ना ती त्याला आवडेलच असं नाही. त्याची ती आवड दाबली ना की तो व्यक्त होणं थांबवतो. मग इथे पुरुष असो किंवा स्त्री असो. आता इथे तुम्ही म्हणाल की या गोष्टी नवऱ्याबाबत घडतात का? तर अजिबात नाही. या गोष्टी आहेत ना स्त्रीबाबतसुद्धा घडत असतात. आता इथे मी पतीचं उदाहरण देतो म्हणून नाही, पण इथे स्त्रीसुद्धा असू शकते. म्हणून त्याने त्याची आवड दाबली ना
की त्याच्या मनामध्ये तुमच्याविषयी राग तयार व्हायला लागतो आणि त्याच्या आवडींचा अपमान म्हणजे त्याच्या व्यक्तिमत्वाचा अपमानच असतो ना. म्हणून छोट्या मोठ्या गोष्टींवर हे काय बाळबोध आहे ना, हा काही बावळटपणा आहे असं जर म्हटलं ना, ते वर काही दाखवत नसला ना तरी तो आतून तुटत असतो. जिथं माणसाला मोकळेपणाने स्वतःसारखा राहता येत नाही, व्यक्त होता येत नाही, तिथे तो जास्त वेळ टिकतसुद्धा नाही. त्याला जर त्याच्या आवडींमध्ये साथ दिलीत ना, एक क्रिकेटचा सामना त्याच्यासोबत पाहिला, एखादं गाणं एकत्र ऐकलं तर बघा त्याच्या चेहऱ्यावर कसा आनंद फुलतो ना. मग टाका एखादी गुगली, लाडाने मागा एखादी आवडीची वस्तू, बघा सहज मिळून जाईल. असे क्षण आहेत ना, नात्याची ताकद वाढवत असतात. सतत नाक मुरडल्यानं काही उपयोग होतो का बरं? म्हणूनच या नवऱ्याच्या आवडीचा आदर करायला हवा, त्याला थोडा त्याचा वेळ द्या. या छोट्या छोट्या सवयी आहेत ना, आपला संसार घट्ट करतात, आपलं पती पत्नीचं नातं घट्ट करत असतात. म्हणून पुढची गोष्ट पाहूया. घरात बॉसगिरी करणं म्हणजे तू माझंच ऐक, मी सांगते तेच कर, मी सांगते तेच कपडे घाल, मला आवडतं तेच जेवण बनवणार, असा हुकुमशाही स्वभाव आहे ना. नात्यातली ही मजा घालवतो आणि नवऱ्याला घरातली स्वतःची जागा हरवल्यासारखं वाटू लागतं. तुमच्या तो समोर काही बोलत नसेल, पण त्याच्या मनामध्ये तुमची जागा झिरो झालेली असते. म्हणून घर म्हणजे एकत्र जगायचं ठिकाण आहे, ही कुठली कंपनी नाही जिथे बॉसगिरी करायला हवी असं वागणं आहे ना. ते म्हणजे एका व्यक्तीनं आदेश द्यायचा आणि दुसऱ्यानं मौन राहून त्याची स्वीकृती करायची. या परिस्थितीमध्ये काही काळ नवरा शांत राहतो, पण मनात नाराजगी वाढत असते, त्याची घुसमट होऊ लागते. याचा परिणाम त्याच्या प्रकृतीवर देखील जाणू लागतो. म्हणजे निर्णय फक्त एकाच व्यक्तीनं घेतला ना की नातं भागीदाराचं राहत नाही, तर ते आधी राज्य बनतं. म्हणून हळूहळू नवरा निर्णय घेणं थांबवतो. त्याला वाटतं की माझं काही महत्त्वच नाही, मग मी कशाला बोलू बरं. मग तो त्याचा सहभाग आहे ना सर्व गोष्टींमध्ये कमी करू लागतो. मी पुन्हा बायको सूर आळवू लागते की हे मला कशातच मदत करत नाहीत. संसाराचा एकतर्फी झाला ना की कुणा एकावर ओझं वाढतं आणि प्रेम कमी होऊ लागतं. म्हणूनच कोणत्याही निर्णयामध्ये दोघांचं मत घ्या. घर दोघांचं आहे ना, तर मग हुकूम एका व्यक्तीचा का बरं? संवादातून घर चालतं ना, आदेशातून नाही. म्हणून हुकुमगिरी प्रत्येकानं कमी करावी. आता पुढची गोष्ट म्हणजे भांडणामध्ये जुनी प्रकरणं उकरून काढणं. आपल्या आयुष्यामध्ये अगोदर काही झालेलं आहे ना, ते सर्व दोघांनी विसरून जावं. 5 वर्षापूर्वीचं विसरलेलं भांडण असावं, पुन्हा उकरून काढणं ही सवय आहे ना अनेक बायकांमध्ये असते. एक भांडण सुरू झालं ना की जुन्या सगळ्या तक्रारींचा पिटारा उघडतो. असं केल्यानं भांडणं सुटतं का बरं? अजिबात नाही. उलट अजूनच गुंता वाढत जातो. नवऱ्याला वाटतं झाली असेल चूक, पण आता का उकरून काढायचं का बरं? हिला काहीच विसरता येत नाही का बरं? हिने किती विष मनात साठवून ठेवलं आहे असं त्याला वाटून जातं ना, आणि तो भावनिकदृष्ट्या तिच्यापासून दूर जाऊ लागतो. म्हणून प्रत्येक वेळेस हा भूतकाळ ओढून आणल्यावर वर्तमानातली चर्चा आहे ना ती निरर्थक बनते. मनात राग साठतो, संवाद बंद होतो. जुनी हाडं उकरली ना की वासच येणार ना, हे लक्षात ठेवा. नवऱ्याला वाटतं की या भांडणाचा शेवट कधीच होणार नाही, कारण प्रत्येक वेळी नवीन मुद्दा आहे. मग त्या जुन्याचीही भर पडलेली असते. अशा वेळी तो मनानं शट डाऊन होऊन जातो. म्हणून प्रत्येक स्त्रीने एक गोष्ट लक्षात घ्या,
नात्यात आणि प्रेम आहे ना ती शांती टिकवायची असेल तर भूतकाळाला विश्रांती द्यायला हवी. वर्तमानातील समस्या सोडवा. नात्यात नव्याने पान सुरू करायला हवं. जर आपल्या जीवनामध्ये घडलेल्या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा आठवत राहिलो ना तर त्यामध्ये नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत असतो. म्हणून आता पुढचं कारण पाहूया. नवऱ्याच्या कुटुंबाला कमी लेखणं. बघा, सासू सासरे दीर त्यातल्या त्यात अधिक न पटणारं नातं म्हणजे कोणतं असावं बरं? प्रत्येक स्त्रीला सांगायची गरज नाही. ते म्हणजे नंदेचं. नणंदबाई म्हणजे तुझ्या घरचे मला माझ्या घरात नको असं जेव्हा बायको नवऱ्याला म्हणते ना तेव्हा त्याच्या हृदयावर किती घाव होत असतील बरं? याचा विचार तुम्ही कधी केला आहे का बरं? तुमच्या आई वडिलांच्या बाबतीत कोणी असं म्हटलं ना तर तुम्हाला कसं वाटेल बरं? तसं त्यालाही वाईट वाटत असतं. आपल्यासारखं रडून आरडाओरडा करून तेही भावना आपल्यापर्यंत पोचवत नाहीत, पण आतून मात्र ते तीळ तीळ तुटत असतात. तुझ्या घरच्यांना काही कळत नाही. हे वाक्य नात्यामध्ये खोल जखमच करतं ना. नवरा त्याच्या आई वडिलांचा अपमान सहन करू शकत नाही. जरी तो गप्प असला ना तरी अशा बोलण्यामुळं नवरा कात्रीमध्ये अडकतो. एकीकडे बायको, दुसरीकडे घरचे, यामुळं तो मनानं थकतो. सतत त्याच्या घरच्यांवर टोमणं टीका केल्यानं त्याच्या मनात बायकोबद्दलचा आदर कमी होऊ लागतो. त्याला वाटतं माझ्या माणसांचा सन्मान करत नाही, मग माझा कसा करेल बरं? आणि ही गोष्ट 100% खरी आहे. ही भावना तुमच्या नात्यात मोठी भेगच पाडते ना. काही वेळा तो गप्पसुद्धा राहतो, पण मनात हळूहळू कटुता साचत राहते. प्रत्येक कुटुंबात मतभेद असतातच ना. आपल्याला सासरच्या सगळ्याच गोष्टी पटतील असं आहे का बरं? अजिबात नाही. पण जे काही आहे ना ते शांतपणे बोला, संयमाने बोला. अपमान करू नका. समजूतदारपणा दाखवायला हवा ना. दोन्ही घरांमध्ये सन्मान ठेवलात ना तर संसार अधिक छान फुलून जातो. पुढची गोष्ट म्हणजे नवऱ्याला स्वतःचं वेगळं आयुष्य जगून देणं. त्यालाही स्पेसची गरज असतेच ना. म्हणजेच ऑफिस टूरसोबत, मित्रांसोबत फिरायला जाणं, एकटं थोडं वेळ घालवणं. या गोष्टीवर काही बायका चौकशी सुरू करतात. कोण आहे, कुठे जातोस, कशाला जातोस, जाणं गरजेचं आहे का, नाही गेलास तर चालणार नाही का? जणू CID ऑफिसरच असतात ना. म्हणजे पुरुषालाही थोडा स्वतःचा वेळ हवाच असतो ना. म्हणून प्रत्येक क्षणावर नियंत्रण ठेवलं ना की तो गुदमरत असतो. हळूहळू तो सांगणंच बंद करतो, कारण त्याला वाटतं की काहीही सांगितलं तरी माझी चौकशी 100% होणार. विश्वास कमी झाला ना की नात्यांमध्ये शंका वाढू लागतात, आणि शंका वाढल्या की मन दूर जाऊ लागतं. एखाद्या व्यक्तीला 24 तास रिपोर्ट द्यावा लागतो तर ते प्रेम नाही, ती कैदच होते ना. म्हणून विश्वास नसेल तर सावळीसुद्धा शत्रू वाटू लागते. त्याला थोडा स्पेस द्यायला हवा, थोडा विश्वास ठेवा. तुम्ही देखील मित्रमैत्रिणींसोबत फिरायला जाता, तुम्ही देखील स्पेस घ्या. यानं नातं घट्ट होईल. एकमेकांना थोडं जगू द्या, तुमचं नातं फुलू द्या. पुढची गोष्ट म्हणजे नेहमी मीच बरोबर आहे असा हट्ट करणं टाळा. काही बायका बघा, डिस्कशन असो किंवा डिसिजन असो, मीच बरोबर असा दृष्टिकोन ठेवतात. नवऱ्यानं जरा काही सांगितलं ना की लगेच प्रतिवाद करतात. विरोध करायचा हा हट्ट नात्यात समजूतदारपणाचा पूळ टिकू देत नाही. नवऱ्याला वाटतं माझं मत काही किमतीचं नाही, किंवा ही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये कधीच नसते. मग जाऊ दे ना, कोण बोलतं हिच्याशी, तो बोलणंच बंद करतो. अशा बायकांच्या हट्टीपणामुळं आहे ना नवरा बायकोंमधला संवाद संपतो. उरतो तो केवळ संघर्ष. नात्यात मी आणि तू पेक्षा आहे ना आपण असावं.
हट्टानं कोणीही जिंकता येत नाही, उलट दोघं हारतात. आणि हट्ट आहे ना, हा प्रेमाचा शत्रू आहे. सतत मीच बरोबर असं म्हटलं ना की दुसऱ्याला वाटतं त्याचं मत महत्त्वाचं नाही, त्याचं अस्तित्व गौण आहे. अशा वातावरणामध्ये प्रेम नव्हे तर तणावच वाढतो ना. म्हणून हट्टाऐवजी संवाद वाढवा. मतभेद असणं स्वाभाविक आहे, पण समजूतदारपणा ठेवलात ना की नातं आयुष्यभर चांगलं राहतं. म्हणजे नवऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त होतं असं म्हणणं म्हणजे तोच बिचारा आहे असं नाही. बऱ्याच वेळा त्यांच्याही अनेक चुका होत असतात. या चुकांमुळं आहे ना नात्यात तणावसुद्धा निर्माण होतो. पण काही वेळा स्त्रियांनीही जर थोडं थांबून स्वतःकडे पाहिलं ना, स्वतःच्या बोलण्याचा, स्वतःचा वागण्याचा विचार केला तर अनेक गैरसमजसुद्धा टळतील ना. प्रेम टिकवण्यासाठी मोठमोठे त्याग लागत नाही. छोट्या छोट्या सवयी बदलल्या ना तर नातं आपोआप फुलून जातं. आणि नवरा आणि बायको हे दोघेही एकाच बोटीमध्ये बसलेले प्रवासी आहे. दोघांनीही तक्रारी, तुलना, हट्ट बाजूला ठेवून आहे ना, संवाद आहे, समजूतदारपणा आहे, यांना आयुष्यामध्ये जागा द्यायला हवी. ज्यांच्या घरात बोलणं गोड असतं ना तिथं संसार साखरेसारखा गोड वाटू लागतो. आणि हा संसार आहे ना समर्थांच्या कृपेनं आमच्या घरामध्ये आहे, आमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे. फक्त 2 वेळची उपासना करा, श्रवणाला महत्त्व द्या, नियमांमध्ये राहा. तुमचा संसार सोन्याचा होईल, तुमचा संसार कल्याणमय होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.